चक्रोशीत जेवढी गावं आहेत त्या गावांमधले कौल प्रसाद इथे घेतात। त्या झाडीमध्येच काही पुरातन कातळ शिल्प आहेत आणि ती डॉक्टर तारीख देऊ शकत नाही, भट तारीख देऊ शकत नाही, एका रात्रीतच बांधावं लागणार। आणि जे तुम्हाला मी हे गणपती बाप्पा मोरया बोला, भाजीपाला साथ द्या। मस्त पोच दिलास, एकदम भारी पोच। देवीच्या पाठीमागे भिंतीमध्ये जतन करून ठेवलेली आहे। शेंगा, त्याच्यानंतर दुधी, कोबी वगैरे असे मिक्स मासे, सुरमईची पोरा म्हणतात त्याला। रिमझिम पावसात सुरुवात झालेली आणि जनरल स्टोर्समध्ये असू दे नसू दे समाधान राहायचं। मायबाप रसिक प्रेक्षक आहोत, जय शिवराय। आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवरती तुमचा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत। मायबाप रसिको, चतुर्थीचे दिवस इलत 2-3 दिवसांवरती आता चतुर्थी लिहा। आज गुरुवार आणि गुरुवारच्या आजच्या आपल्या तळे बाजारात आपण इलेले असतो। तळे बाजारात त्याचे कष्टकरी इलेले आहेत आणि कष्टकरी काय काय घेऊन इलेले आहेत। त्याचप्रमाणे आता मुंबईतून चाकरमानी इलेले आहेत, ते चाकरमानी पण आपल्याला भेटलेले आहेत। बाजारात कोणकोणत्या प्रकारची फळं इली आहेत, कोणकोणत्या भाज्या इली आहेत, मासे खायचे इले आहेत, ते सुद्धा आपण बघणार असतो। व्हिडिओ तुमका नक्कीच आवडतलो। व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा। चला मित्रांनो, जाऊया तळे बाजारात। आजच्या तळे बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपले नेहमीचे दादा आहोत त्यांच्यापासूनच करूया। अगदी खुलास व्यक्तिमत्व आज भाजी विकण्यात एकदम दंग झालेले आहेत। काय काय हा त्यांच्याकडे। नमस्कार हो। गणपती बाप्पा मोरया बोला, भाजीपाला साथ द्या। छान छान आज गणपती खूप मजा, भाजी करायला खूप मजा येते। किती वाटे देऊ? भोपळा मिरची, त्याचप्रमाणे कारली आणि भेंडी, सगळ्याचे आवडणारे सामान मी आणलेलं आहे भाजीपाला। गिरायकांकडे लक्ष द्या। हे 20-20 रुपयात वाटे लावलेले आहेत आणि 20-20 रुपयाचे वाटे सगळे घेतात। आणि थोडं जाणून घेऊया त्यांच्यापासून, जरा त्यांच्याकडे गिरायक आहेत, त्यामुळे ते दादा सध्या बिझी आहेत। बिझी तरी असला होते बाप्पाच्या समाजाने मजेशीर आम्ही व्यापार करतोय बाप्पासाठी। अरे वा, एक प्रकारे बाप्पाची सेवा करतात नाही का? होय, चांगली गोष्ट। चिबूड, तवशी ही आपल्या नेहमीच्या सगळ्याच बाजारात बघून मिळतात। आज हे तवशी आहेत आणि चिबूडचं काही कसं चिबूड तो 150 रुपये आणि तवशी कशी आहे? 30 रुपये 40 रुपये 30 रुपये 40 रुपये साधारण साईज प्रमाणे तवशी मिळतो। हे 20-20 रुपयाचे वाटे आणि भरपूर शेंगा, त्याच्यानंतर दुधी, कोबी, कणसा आणि पडवळ, त्याचप्रमाणे काकडे आहेत। काही पडवळ कशा आहेत हो या? 60-70 रुपयांनी तेवढी मोठी पडवळ आहेत बघा। आणि आमच्या इथे स्थानिक शेतकऱ्यांच्याच शेतीतली ही फळा तवशी आहेत। हे आम्ही तवसा म्हणतो, त्याचे वडे करतात, टोपोळी करतात। पुढची तवशी ती प्रसादासाठी ठेवली जातात आणि खाल्ली सुद्धा जातात। आता काय झाला, आज गुरुवार आणि शनिवारी गणपती बाप्पा येत आलेत, त्यांच्या आगमनासाठी हे बाजार सजलेले आहेत। आता ही हरणं ती मांडीक लावली जातात आणि हे तिरडे हे मांडी सजवण्यासाठी ही फुलं गणपती बाप्पाक लावली जातात। आणि पहिल्या दिवशी शहाळा ठेवला जातं प्रसाद म्हणून। ती शहाळी बघा, सोललेली शहाळी कशी आहे तुम्ही? 50 आणि 40 रुपयानं। आणि ही हरणाची जुडी कशी होती? 30 रुपये। दादा सांगतात 30 रुपये बरोबर, त्यांचं लक्ष आहे। मी विचारतोय, काही जरा बिझी आहेत घेण्यात, पण दादानी मला सांगितलं की ह्याची 30 रुपये जुडी आहे। आणि चिबूड पण एकदम पिकलेले आहेत, एकदम तयार चिबूड। 70-80 रुपये चिबडाची किंमत आहे आणि एकदम तयार चिबूड होते। छान भाज्या सगळ्या शेतीतल्या त्यांच्या, शेवग्याच्या शेंग्या, भोपळ्याचे स्लाईस अशा सगळ्या बाजारात होतच। आणि भोपळो भरपूर ह्या दिवसात, भोपळो, पडवळ, त्याच्यानंतर तवशी आता आपला भरपूर प्रमाणात दिसतली आहेत। ही पूर्ण शाळी आहेत, काही सोललेली शाळी आहेत, नारळ आहेत, ओले नारळ आहेत, आता डाळीक लागतले नारळ आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आता उपयोगी। ही पण कढीपत्त्याची जुडी, परत भेंडे, एका भेंडे आणि तवशी। हे काय करायला देतो, कसं वाटतो? 20 रुपये। पडवळ, तवशी, भेंडे आणि कढीपत्ता हे सगळे आता यात आमच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टी। इथे सुद्धा काकडी, तवशी
अरे नमस्कार, बरे ना? हे सुद्धा भेंडी, तवशी, चिबडा चिबडा सुपर टेस्ट असतात. ही गणपतीच्या मांडीत लावची शिरवळीची पानं ही मांडी सजवसाठी लावतात. कशी जुडी आहे हो त्याची? 20 रुपये जुडी आहे आता शिरवळाची. होय, काय हरकत नाही. चला, असंच भाजीपालो. हे आता कोल्हापूर सांगलीच्या बाजारातून येलेलं भाजीपालो, कोथिंबिरी, हिरवीगार पुदिना वगैरे सगळे भाजी बसलेले आहेत. तवशी आणि हा नमस्कार, बरे आहेस ना? आज अळूची पानं कशी जुडी आवशी? हा ऋषी पंचमीसाठी आता गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असताना त्या ऋषी पंचमी हे अळू लागतात. या अळूची भाजी केली जातात. कशी आहे ती जुडी? कशी आहे? 60 रुपये. 10 रुपया केवढी सगळी अळूची पानं आई घेऊन बसलेले आहेत. बिड्यासाठी पानं आणि बिडे सुद्धा आहेत. रिमझिम पावसात सुरुवात झालेली असेल. टोमॅटो कसे आहेत दादा आज? 20 रुपये किलो. म्हणजे आज गेले 4-5 दिवस सातत्यानं टोमॅटोचा दर 20 रुपये किलोचा. एसटीच्या संपाचो या बाजार रहाटावर भरपूर परिणाम झालेला असा. नमस्कार, आमच्या फोंडाघाटचे व्यापारी मित्र सगळ्या बाजारात आपल्याला भेटतात आणि आपलं हसनं स्वागत करतात. आज त्यांच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. तवशी, त्याच्यानंतर मके, कोबी, कारली, पडवळ वगैरे सगळा. आज कोबी कसा? 40 आणि हे आपला विचारा. हा तो आज 60 रुपये असतो. बरोबर ना? सगळ्यात महागाची वस्तू ती कोथिंबिरीची 60 रुपयांची जुडी आहे, जी 10-20 रुपयांनी मिळाली ती 60 रुपये. फ्लावर कसं? फ्लावर 50. अशा पद्धतीने भाज्या आहेत. संप असल्यामुळे सगळ्या बाजारांवरती मोठा परिणाम झाला. कारण काय होता, बाजारात येऊसाठी सोय नाही होणार. कारण ह्या ग्रामीण जीवनातली एसटी ही जीवनवाहिनी असा. कारण एसटीनेच सगळे प्रवासी बाजारात येतात आणि बाजारातून परत घराकडे जातात. तर त्यामुळे तुरळक एसटी हत चालू, पण तुरळक होत. त्यामुळे लोकांचा येणं जाणं सगळा मुश्किल झालेला असा. फटाक्याचं दुकान आहे तळे बाजारात. आता या सणासुदीक फटाके लागतात. हे फळा भरपूर प्रमाणात बाजारात दिसतात आजच्या तळे बाजारच्या. सफरचंदाचा दर काय? सफरचंद 140 ते 160. 140, 160. पेरू बघा एवढे मोठे आहेत, मस्तपैकी पेरू आहेत, मोसंबी आहेत, संत्री आहेत, डाळिंब आहेत आणि केळी. आता केळी सुद्धा लागतात ना पहिल्या दिवशी देवाकडे ठेवायला. त्यामुळे केळी पण हिरवी कच्ची केळी भरपूर आहेत. सगळे फळावर आज भरपूर प्रमाणात असा बाजार होता. कौंडला, बरोबर ना? कशी ती कौंडला? 10 रुपये की याक ना? ही पण कौंडला गणपतीच्या वरती जे छत म्हणून केलं जातं त्याला मंडपी म्हणतात. त्या मंडपीला ही सगळी कौंडलं, हरणं वगैरे सगळी बांधली जातात. शहाळी बघा दुसऱ्या दिवशी लागतात ना हो. हरताळके एक शाळी लागतात. त्यामुळे ही शाळी बाजारात भरपूर प्रमाणात. कैसे दादा तुम्ही? तळवडा वरेरीची. आता आपण वरेरी बावाई देवीचं सुंदर मंदिर आहे वरेरी. चला धन्यवाद. हा महालक्ष्मी पण आहे. घड्याळा वगैरे आहेत, फ्रूट्स फळा भरपूर प्रमाणात. लसूण जी सगळ्या बाजारात आपण 100 रुपये पाव होती. आज बघूया बघा कशी आहे लसूण. 100 रुपयाला पाव किलो आहे बघा. ही चांगली लसूण एकदम. वेगवेगळ्या प्रकार आहेत का? मनपिकच लावतात ना हो. कशी आहे ती एक जुडी? 50ला 5. 50ला 5 बेडे. हे मनपीक
म्हणजे एक शास्त्र म्हणून सुद्धा लावले जातात नाही का, लावायचे शास्त्र म्हणून लावले जातात आणि ते लावकच होय गजाननाच्या मंडपी. आणि उद्या सगळं मकर सजणार, त्याचप्रमाणे वरची जी आरास मंडपी सुद्धा चांगल्या पद्धतीने सजवली जाते. हे सांगली, सातारा, कोल्हापूरवरून व्यापारी भाजी घेऊन येतात. हे छोटंसं जनरल स्टोर्स, अगदी सगळ्या गोष्टी उपलब्ध जनरल स्टोर्समधल्या. हे सुंदर अशी सजावटीचं सामान आहे श्रीराम स्टेशनरी अँड जनरल स्टोर्समध्ये. आणि भोपळ्याची भिशी कशी काढली जातात बघा, ती फ्रेश भोपळं आहे ती हिरवगार. आणि आतमध्ये काय गावठी काय म्हणतो गडी तमाण्याचं आपलं भोपळं. मागच्या वेळा आपल्याला आपण तवशी बघितलं होती ना गडी तमाण्याची. कशी स्लाईस आहे दादा ती भोपळ्याची? 20 रुपये. तर हे सगळं भोपळं किती किलोचं होतं असतील? जवळपास 8 किलो आहे. 8 किलोचं भोपळं होतं आणि एक स्लाईस त्याची 20 रुपयाला विकली आहे. म्हणजे किती स्लाईस पडत असले एका भोपळ्यात? म्हणजे साधारणतः 10 पडतात. 10 स्लाईस पडतात म्हणजे साधारण 200 रुपये एका भोपळ्याची किंमत होते. कष्ट भरपूर आहे हो या लोकांचं, कारण हे वेली लावल्यानंतर सुद्धा त्याची खूप जोपासना करूची लागतं नाही, कारण काय 3-3.5 महिने लागतात येऊ त्या का. आणि त्याच्यात गुराढोरा याच्यापासून सगळ्याचं सांभाळ करून पिकवतो आणि मग एखादं भोपळं येतो बाजारात आणतो. हो वांडर खूप आहे. वांडरांचं प्रमाण खूप असल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांना भयंकर त्रास आहे शेती करण्यात नाही का. खरी गोष्ट, कारण आम्ही पण अनुभवतो. माझ्या घराच्या तर गावच्या सगळे कौला बिवलं फोडून टाकले नाहीत वांडरांनी, त्यामुळे तो त्रास वांडरांचा भाजीपाला पिकवणाऱ्यांना भरपूर आहे. भरपूर क्रिकेट खेळूया देवगड तालुक्यामध्ये तसंच मुंबईमध्ये. पण ह्या देवगड तालुक्यात खेळताना काही असे आमचे क्रिकेटर होते की त्यांना विसरता आलं नाही. आता माझ्यासमोर रमेश मालणकर म्हणून आमचा एक असा क्रिकेटर होता, मस्त क्रिकेटर, एकदम ॲक्शन क्रिकेटर होता. आणि आज म्हणजे खरं सांगायचं म्हणजे त्यानंतर ते शिक्षक झाले. जवळपास बरेच वर्ष त्यांनी नोकरी केली आणि आता ते रिटायर झाले की मस्तपैकी बाजारामध्ये फिरतात. दादा कसे आहेत रमेश दादा? आठवणी येतात तुमच्या क्रिकेटच्या आपल्या? किती दिवस किती वर्ष आली रिटायर्ड होऊन? जवळ 5 वर्ष झाली. सर्व्हिस किती आली म्हणजे? 38 वर्ष 3 महिने. क्या बात आहे. आणि 5 वर्ष रिटायरमेंट, आता पेन्शन. मस्त लाईफ जगतात, एन्जॉय लाईफ करा. अजून खेळ क्रिकेट बद्दल केवढी तरी आस्था असेल? आमच्याकडे ग्रुप आहे, जिल्ह्याचा ग्रुप आहे, त्याच्यामध्ये सदस्य आहे. अरे वा, क्या बात. तालुक्याच्या याच्यामध्ये सुद्धा सदस्य आहे, तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये सुद्धा आहे आणि जिल्हा असोसिएशन क्रिकेटमध्ये सुद्धा सदस्य म्हणून काम करतो. क्या बात. कारण खूप आम्ही तेव्हा खूप लहान होतो, तुम्ही जेव्हा चांगलं क्रिकेट खेळत होता तुम्हालाच बघून आम्ही मोठे झालो होतो क्रिकेटमध्ये. चला धन्यवाद दादा. रमेश सर भेटून खूप बरं वाटलं. चला, काय होतं की या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा मी फिरतो बाजारामध्ये तेव्हा असे कोण ना कोण मला भेटत असतात मित्रमंडळी. नमस्कार, हे आमचे भजनी गायक छान गातात, अप्रतिम. आणि आवड आहे या माणसाला, कारण हे राहतात कुठेही राहत असले तरी कुठेही जरी हरिनामाचा सप्ताह असला तरी हे गाण्यासाठी जातात. फक्त यांना वाचवी लागतो. आणि तुम्ही म्हणाल 1-2 तास नाही, 3-4 तास सतत गाण्याची त्यांची सवय आहे. तर मी एके दिवशी त्यांना साथसंगत दिली आहे पखवाजवरती. अशी माणसं बघा ह्या बाजारामध्ये भेटतात आणि मग बरं वाटतं की अरे हीच माणसं आपली जवळची होती, जी कधी ना कधी आपण एकमेकांशी संबंधित होतो आणि ती माणसं भेटल्यानंतर बरं वाटतं. हा होता एसटीचा भरपूर परिणाम झाला आहे, कारण या बाजारामध्ये गुरुवारचा आणि चतुर्थीचा बाजार म्हटल्यानंतर भरपूर गर्दी असायला हवी होती, परंतु आज तेवढी गर्दी मला दिसत नाही. हो दादा, नारळ कसे आहेत? 15 आणि हे मोठे हे 25, 20, 15 असे नारळाचे दर. त्याच्या चतुर्थीचे जे चाकरमानी येत आले त्या चाकरमान्यांका नारळ लागतालेत भरपूर प्रमाणात. हे बघा आरतीची तयारी. प्रत्येक बाजारात आपल्याला ढोलकी आणि ढोल दिसतात. विड्याची पानं, भरपूर प्रमाणात फळफळावळ दिसतात.
बिड्याची पानं 50 रुपये शेकडा वगैरे आजचा दर असणार. वंशा वगैरे ह्या कार्यक्रमाला ही टोप सुपली लागते. सूप म्हणतो आम्ही त्याला, टोप सुपली लागते. हळूहळू काय झालं आहे, आता बऱ्याचशा गोष्टी बाजाराने प्लॅस्टिकने काबीज केल्या. म्हणजे काही मोठी फाट्या वगैरे यायच्या किंवा ही सुपली ही सगळी आता प्लॅस्टिकमध्ये येतात, फायबरमध्ये येतात. त्यामुळे हे जे कष्टकरी आहेत ह्यांना त्रासदायक झालं आहे. काय झालं आहे की त्या प्लॅस्टिकच्या ज्या लोक येतात वस्तू बाजारामध्ये विकायला, ते लोक त्या विकत घेतात, यांच्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणून हळूहळू हा बांबूच्या या वेताच्या गोष्टी नामशेष होत चाललेल्या आहेत. त्यामुळे मायबाप रसिको, तुमका सगळ्यांना माझी विनंती आहे, ह्या आवर्जून ह्या कष्टकऱ्यांकडून ना एक दुसरी वस्तू घ्यावा, कारण याच त्यांच्या गोष्टीवरती त्यांच्या कुटुंबाचं उदरनिर्वाह असता. तर त्यामुळे तुमका एक विनंती आहे माझी, इलाच तर आवर्जून प्लॅस्टिकची सुपली किंवा प्लॅस्टिकची टोपली न घेता अवश्य तुम्ही ह्या बांबूचे टोपले घ्यावा आणि ह्या कष्टकऱ्यांच्या उदरनिर्वाहासाठी तुमची मदत होते अशी तुमका विनंती आहे. आता आपण जाऊया आपल्या आवडीच्या मासळी बाजारामध्ये. मासळी बाजारात काय काय इलात आपण बघूया आणि जाणून घेऊया माशांचे दर आजचे काय आहेत ते. सुरुवातीकच एक मारे म्हणून जो प्रकार आहे शिंपल्याचो, तो आपल्याला बघून मिळतात. मोठे मारे एक चिखलात मिळतात आणि हे साधारण चिकन सारखेच बनवले जातात ना, हे बनवले जातात. आणि मोठे मारे चिखलात सापडणारी मारे. त्याचप्रमाणे ती कालवं कसं तेल होतो, कालवांचे 100चे 3 तेल आहेत. आता आपली सुरुवात झालेली आहे. आता जातो आपले मासे बाजारात. मासे येतात, कांदे मस्तपैकी टाळले. दादा आज कांद्यांचा दर काय? चला आता आपण जाऊया मासळी बाजारात. मासळी बाजारात बघूया खयचे मासे येईल. आज गुरुवार आणि त्यामुळे जरा माशांचं प्रमाण कमी असतं, तरी सुद्धा आपण बघूया खयचे मासे येईल ते. हो येईल बरे मा. म्हणजे मासे विक्रेते आहेत, त्यांना गाडी नसल्यामुळे त्यांची गैरसोय होत आहे. एसटी बंद असल्यामुळे मासे घेऊन येतात, पण ते पोचाक उशीर होता. नमस्कार. येतं जरा थांब. मासे आणखी खायचे ते बघूया. बटाटे आहेत माशांच्याच बाजू, कांदे बटाटे आहेत. गाबे मासे गाबे आहेत. त्याच्यानंतर 50 रुपयाला वाटे आहेत. सनाके आहेत बारके, म्हणजे सुरमई छोटे सुरमई. ही बोयटा ना, शेतका कशी बोयटाच वाटत तुझा? 100 रुपये. आणि शेतका 200 रुपये. आज मासे जरा कमी आहेत बाजारात. नाही तियाण्याच्या मार्मिक तियाण्याचे मासे जे पकडले जातात, तियाण्या कांडाळा ते का हे बळे मिळालेले आहेत सगळे. बळे आहेत, त्याच्यानंतर करले आहेत. हे सगळे तियाण्याचा भाव राहा, अगदी ताजा भाव राहील ना घ्यावशी. एकदम फ्रेश मासे बघा, एकदम स्किनच कळतं ना, चकाकत एकदम. कशी आहेत ते? करले कशी आहेत? करले कसे आहेत ते? 200, 250, 200. बळे कसे आहेत? बळे 100, त्याच्यानंतर 200, 250, 300 साईजनुसार. चटाटे वगैरे आहेत. मी काय ते कोकरे छोटे कोकरे आहेत. छोटे कोकरे, सनाके वगैरे असे मिक्स मासे, सुरमईची पोरा म्हणतात त्याला, मिक्स मासे. आजच्या तळे बाजाराच्या व्हिडिओची सुरुवात आपण आपले नेहमीचे दादा आहोत त्यांच्यापासूनच करूया. अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व. हो बरं. तुम्ही कसे आहात? दोघे बंधू आले आहेत मस्त, आणि दोघे सेम दिसत आहेत. एक सिनियर आणि एक ज्युनियर नक्कीच असणार. तुम्ही सिनियर आहात बरोबर, तू हे ज्युनियर. कुठल्या गावातून आलात? टेंबोलीचे. हा पोसम आमच्या. हा बरोबर. बरं मी तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही ना. होय ना, धन्यवाद. बरं चला, त्यानिमित्तानं भेट तरी झाली नाही. टेंबोलीतले सगळे कोकण नगर पासून सगळे माशीवाल्यांचे सगळ्यांचे बाहेर. हो दोघे भाऊ बघा. असं हे महत्त्वाचं आहे मित्रांनो. असे आजकाल खूप कमी गोष्ट बघूक मिळतात की 2 भाऊ एकत्र येऊन खरेदी करतात. आता आदरोखरच नाती आपण जपली किंवा नात्यांचा जर सन्मान केलो तर तो आयुष्यासाठी आणि जीवनासाठी खूप उपयोगी आहे असं माका वाटतं.
आज कांद्याचा दर ह्या आमच्या तळे बाजारात 60 रुपये असा आणि बटाट्याचा दर 50 रुपये असा. त्याचप्रमाणे 70 एक नंबर क्वालिटी हा कांद्याची ते 70 रुपये हा. लसूण 520 रुपये किलो आहे. लसूण 520 रुपये किलो हा. मस्त पोच दिलास, एकदम भारी पोच मागलास. फोटोच होय होतो तो, असं होय होतो. अच्छा, नारळ कसे आहेत? नारळ मोठे आहेत एकदम सणसणीत. 35 वाले आहेत गावठी म्हणायचा. कुडाळचे नारळ, कुडाळचे नारळ 35, 30, 18, 15, 22. अरे वा, सगळ्या प्रकारच्या साईजचे नारळ. एक नंबर मिळणार. एक नंबर नारळ म्हणजे खोबरा सगळा एक नंबर. तुम्हीच एक नंबर असो. तुम्हीच एक नंबर आहे, त्यामुळे तुमच्याकडे खायचाच सामान 2 नंबर नसताला. फोटो माझ्या मामाकडे जाणार, कुठे मुंबईमध्ये जाणार. अच्छा, तिकडून फोन करणार, फोटो बघितलं. म्हणून तुम्हाला सांगा भाऊजी तुम्ही एवढ्या बाजार मी फिरताय तर तुम्ही भारी आहात, एक नंबर आहात. भाऊजी एक नंबर होतात खरं. छान छान. असं माझा फोटो मुंबईला गेला. आणि असाच राहावं काय माणसानं, हसत खेळत राहावं काय, आनंदी राहावं काय, आयुष्य चांगलं वाटतं. हे आपलं जीवन आहे ते रिलॅक्स मध्ये जगायचं. हा, आय यूज एव्हरीथिंग. येस, क्या बात. नाही, खरी गोष्ट. असं मजेत हसत खेळत राहिलं ना जगायचं. जीवन आहे ना की नाही ते रिलॅक्स मध्ये जगायचं. हा, जीवन असंच जगायचं की हसत खेळतच हसत खेळ जगायला पाहिजे. असून नाही नसून नाही समाधान राहायचं. तुमका माका भेटायला आधी बरं वाटलं. आणि माका हे यायला की ह्या एनर्जी ह्या खरा लाईव्ह आहे. बरोबर आहे की नाही? चला, होय, चला. नाही आयुष्य कोट्यावधी रुपयाचं आहे. हा सगळ्यात महत्वाचं वाक्य. पैसा म्हणजे आपलं आयुष्य नाही आहे. आपलं आयुष्य कोट्यावधी रुपयाचं आहे. हो ना, तेच. त्याची किंमत करता येत नाही. डॉक्टर तारीख देऊ शकत नाही, भट तारीख देऊ शकत नाही, जन्माची देऊ शकत नाही, मरणाची देऊ शकत नाही. लक्षात काय? बरोबर. ऐकलं काय? नाही, खरं चाललेलं आहे. तुम्ही अभिनय वगैरे करायचं का पहिले? आम्ही सगळं करतो. बेसन काय फक्त करत नाही. कारण काय माहिती, तुमच्यामध्ये एकदम अभिनय सॉलिड आहे, म्हणजे कलाकार व्यक्तिमत्व असतो एकदम, आहे की नाही? चला, थँक्यू दादा, खूप छान छान मुलाखत दिला. चतुर्थी जवळ येईल की तोरणा, लाईटीचा सामान ह्या सगळा आपला होयाच असता. तर तसं आपल्या ह्या तळेबाजारातलं एक दुकान आहे. तर तळेबाजाराच्या दुकानात मी फॅन माझ्या रिपेरिंगला दिलं होतं. ते फॅन घेऊसाठी येईल. तर ते दादा म्हणाले की आज तुम्हाला ते फॅन रेडी करून देतो. विराज इलेक्ट्रॉनिक्स या इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये तुमका सगळ्या म्हणजे फॅन वगैरे, मिक्सर वगैरे रिपेरिंग करून मिळतं. त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध आहेत. आपण एक नजर मारूया. म्हणजे काही प्रॉब्लेम असेल नक्की या दुकानामध्ये या, तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या गोष्टी रिपेरिंग करून मिळतील. मस्तपैकी पावसाची सर पडता आणि पाऊस इल्यामुळे व्यापाऱ्यांची धावपळ झाली. त्यांच्याने आपला ज्या वस्तू होते ते झाकून ठेवचे लागले कागदान. त्यांना मस्तपैकी पावसाची सुरुवात झालेली असा. आणि ह्या मेजर BR हिंदळेकरांच्या दुकानात भरपूर गर्दी झालेली असा. उद्या सणासुदीक लागणाऱ्या गोष्टी खरेदी करूसाठी लोक उरलेले असतात. कोबी, फ्लॉवर, त्याचप्रमाणे मस्तपैकी लाल लाल टोमॅटोचं 20 रुपयाचं होतं. 20 रुपये ना बाबा, सगळे 20 रुपयाचे वाटे आहेत. भुईमुगाचे शेंगे, भेंडिया, त्याच्यानंतर शिराळी आहेत. त्याचप्रमाणे कारली, भोपळा मिरची, वांगी मिरची अशी आणि फळफळावं. पाऊस पडत असल्यामुळे झाकून ठेवलेले आहेत, पण आवाजावरती गिराईक नक्कीच येणार. उद्या लागणाऱ्या सामानाची खरेदी करणारे लोक. आणि आता आपण पुढे जातो. उद्या मांडीत लागली जाणार गणपतीच्या वरती जे छप्पर घातलं जातं, गणपतीच्या वरती जे मांडवी बांधली जाते त्याला बांधलं जातं. ही आमची कोळंबकर फॅमिली आहे, मोडव्यातली आहेत आणि बाजारामध्ये आपला व्यवसाय करतात आणि कष्ट करतात. पुढे त्याची आपला चिपूड बघून मिळतं. सूप आहोत. प्रवासी हळूहळू एसटीची वाट बघतायत आपल्या गावागावात जाऊन. एसटी महामंडळाचा संप बऱ्याचशा ग्रामीण जीवनात त्रासदायक ठरलेलं असा. कारण काय होता, लोक हे कष्टकरी आहेत ते नियमितपणे एसटीचाच प्रवास करतात. परंतु आता एसटीचा संप चालू असल्यामुळे बऱ्यापैकी हा सर्वसामान्य कष्टकऱ्यांच्या जीवनावरती त्याचा परिणाम झाला. बरंच वेळ गाडी नसतात, त्यामुळे तासन तास या शेडमध्ये, निवारा शेडमध्ये बसान त्यांना गाडीची वाट बघूची लागतात. कारण प्रत्येकात 5-10 रुपयाचं जर तिकीट आहे एसटीचा,
तर रिक्षाक त्यांना 100 रुपये देणं शक्य नसतं. त्यामुळे ह्यो जरा विषय जरा कठीण झालेलो. तर सरकारला विनंती म्हणूया आपण की हा सर्वसामान्य होता नाही, यासाठी एस टीचा संप लवकरात लवकर संपाक होईल आणि ह्या लोकांका त्यांच्या गावागावात जाऊ एस टी उपलब्ध होऊ काही. तर आता आपण पुढे जाऊया. मायबाप रसिको, कसं वाटलो तळे बाजार? हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून तुमचा चॅनल आरमारी मराठा हे सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद. मायबाप रसिको, कसं वाटलो तळे बाजार? हे व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. व्हिडिओक लाईक व शेअर करून तुमचा चॅनल आरमारी मराठा हे सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. चला मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तळे बाजारामधली काही प्रेक्षणीय स्थळे आहेत जी कोणाला माहिती नसतील, कदाचित मला माहिती नाही आहे, तसेच तुम्हालाही माहिती नसतील आणि ती तुम्हाला पाहायची आहेत. अशा स्थळांना जर आपण भेटी देणार आहोत, त्या स्थळांचं महत्त्व जाणून घेणार आहोत थोडक्यात. तर ती स्थळं कोणती आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते आपल्याला सगळ्या त्या स्थळांची भेट घडून देणार आहेत आपले अमित दादा, म्हणजे अमित वेंगुर्लेकर. ज्या हिरव्यागार गवतामध्ये सुंदरशी पिवळी फुलांची ही सुंदरशी बाग आपल्याला बघायला मिळते. तळे बाजार व वरेरी गावची ही ग्रामदेवता श्री भावई देवी मंदिर. किती सुंदर जागा आहे बघा. मंदिरात आल्यावर गारवा जाणवला गेला सुद्धा, अगदी प्रसन्न चेहऱ्याचे. रसिको हो, या खामकट्या आहेत ना, जेव्हा देवीचा उत्सव असतो तेव्हा ह्या खामकट्याला वस्त्र अलंकार घालून सजवलं जातं आणि मग जे खामकाठी ज्यांच्या हातात असते त्यांच्यावर देवीचा संचार होतो असं म्हणतात. आणि मग ती मिरवणूक निघते आणि मग देवीची देवभेट असते, त्या भेटीला ह्या निघतात. असं या देवीकडे या पंचक्रोशीत जेवढी गावं आहेत त्या गावांमधले कौल प्रसाद इथे घेतला जातो. म्हणजे देवीला एखादी गोष्ट जर करायची असेल तर देवीचा कौल घेतला जातो की मग देवी मान्यता देते, किंवा जर मान्यता दिली नाही तर इथले लोक ती गोष्ट करत नाहीत. आणि जर देवीची मान्यता असेल तरच ती गोष्ट केली जाते, त्याला असं कौल प्रसाद म्हणतात. भावई देवीचं दर्शन घेऊन या तळे बाजार परिसरातलंच एक सुंदर असं प्राचीन मंदिर आहे चाललं आणि त्या मंदिराकडे जाणारा हा रस्ता आहे. तळे बाजार म्हणजे तळ्यावरचा बाजार. देवगड तालुक्यातला असा एक बाजार ज्या बाजाराला या तळ्यापासून नाव पडलं. नेहमी माझ्या बाजाराच्या व्हिडिओमध्ये मी या तळ्यावरती येतो आणि या तळ्याचं चित्रीकरण करतो आणि मग बाजाराला सुरुवात करतो. त्याच्या बाजूलाच एक पुरातन मंदिर आहे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे किंवा लिंगेश्वराचं मंदिर आहे. एका मला तळे बाजाराचा व्हिडिओ करतोय आणि त्याच्यामध्ये हे जे मागच्या व्हिडिओमध्ये जी ठिकाणं चुकली होती ती आज मी घेतोय. तर हे बघा, एवढं मोठं विस्तृत असं सुंदर तळे बाजारचं. आता आपण चाललो या तळ्याच्याच बाजूला असलेल्या लिंगेश्वराच्या मंदिराकडे व तेथून आपण जाणार आहोत महालक्ष्मीच्या मंदिराकडे. हे आहे पांडवकालीन लिंगेश्वराचं मंदिर. थोडंसं जीर्ण झालेलं आहे, परंतु आपण लिंगेश्वराच्या दर्शनाला यायचंच ठरवलं होतं, त्यामुळे आपण लिंगेश्वराच्या दर्शनाला जातोय. आणि अमित दादाने मला सांगितलं की असं सुंदर मंदिर आहे, म्हणजे पुरातन आहे, पांडवकालीन आहे आणि त्या दृष्टीने आपण आता आज त्या मंदिराचं दर्शन घेणार आहोत. मंदिराच्या समोरच सुंदर असं तुळशी वृंदावन आलंय बघा, कसं फुललेलं आहे. म्हणतात ना, देवाचे तिथली आजूबाजूचा परिसर असतो तो देवमय झालेला असतो, तसंच हा परिसर बघा किती सुंदर असं कृष्ण तुळस म्हणतात याला, त्याचं सुंदर असं वृंदावन आलं कृष्ण तुळशीचं. पुरातन असलेलं मंदिर थोडंसं जीर्ण झालेलं आहे, पडलेल्या अवस्थेत आहेत. लवकरच हे मंदिर सुद्धा इथले ग्रामस्थ नक्कीच बांधतील. पुरातन मंदिराची जागा आहे, त्या ठिकाणी एक सुंदर देवालय नक्कीच लवकरच होईल अशी आशा बाळगूया. आणि बघा, अमित दादा आणि समीर दादा हे दोघे श्रद्धेने देवाला नमस्कार करतात. बघा केवढी. अमित दादाकडून जाणून घ्या. अमित दादा, थोडं आम्हाला या मंदिराची जरा माहिती द्या ना. नमस्कार. दादा, माहिती म्हणजे मी गेल्या 4-5 वर्षापासून इथून काही अंतरावरतीच आमचं घर आहे. म्हणजे मूळ घर आमचं जसं तांबर्डेग आणि आता सुखवस्तीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत. अच्छा. तर जेव्हा हे माहिती पडलं त्यावेळेपासून मी तर नित्यनेहमी येतोच, सोमवारचा म्हणा किंवा कधी कधी नेहमी येतो.
पण मला जी माहिती भेटली त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की हे देवस्थानाच्या तुम्ही बघू शकता की ओपन आहे, इथे सर्व लोक येतात स्थानिक, आणि बाजूलाच ह्याच्या तळं आहे, काही अंतरावरती स्मशानभूमी आहे. तर म्हणजे हे सर्व काही मी इकडच्या काही तज्ज्ञ लोकांना विचारलं त्यावेळेला त्याचं खूप मोठं महत्त्व समजलं. आणि स्पेशली मी तुम्हाला जरा सांगू शकतो की तुम्ही जरा कॅमेरा इथे फिरवा की इकडे जे काही दगड आहेत ह्या वास्तूचे, तर हे पुरातन काळातले आहेत, त्याचा हा मोठा पुरावा आहे. हे बघू शकता तुम्ही, हा जो दगड आहे तो बघू शकता, ह्याला कुठेच मध्ये काही फोल्ड नाही आहे किंवा काहीच नाही आहे, पूर्णच्या पूर्ण मोठा आहे. अशा प्रकारचा हा दगड, जसं आपल्या या कोकणामध्ये जांबाचिऱ्याचे बांधकामं चालतात किंवा जे चालतात त्याच्याहून वेगळा, त्याची बघू शकताय बाजूचे पण दगड केवढे मोठे, जवळपास 2, 2.5, 3 फुटाचे आहेत. मोठे दगड आहेत, मोठे दगड आहेत. आणि हे सर्व त्यावेळचेच पांडवकालीनच आहे. आणि याची आख्यायिका अशी आहे की हे जेव्हा कधी बांधलं जाईल, म्हणजे जेव्हा कधी इकडचे ग्रामस्थ किंवा या जागेचे कोणी आत्ताचे जे मालक आहेत या सर्वांचं एकमत होऊन जे काही सगळ्यांचं संगनमत होऊन निर्णय घेतला जाईल, तेव्हा हे मंदिर एका रात्रीतच बांधावं लागणार असं इकडची. अरे बापरे, असं आहे म्हणजे एका रात्रीतच ते बांधावं लागणार आहे? हा, एका रात्रीतच हे मंदिर बांधवायचं. असं का, म्हणजे असं काय ही आहे अशी आख्यायिका आहे. इकडच्या जागेचे जे सध्याचे मालक आहेत त्यांच्याशी पण माझं जेव्हा बोलणं झालं आणि काही तज्ज्ञ लोकांशी जेव्हा मी माझं बोलणं झालं, तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं की जेव्हा देवाची इच्छा असेल त्याच वेळेला तो देव बरोबर सर्वांचं संगनमत करणार, सर्वांचं एक करणार आणि तो त्याचं इथे मंदिर बांधून घेणार. पण हे पांडवकालीन आहे आणि म्हणून ते म्हणतात ना, पांडव जे अज्ञातवासात गेले, जे कोणालाही समजले नाही कुठून गेले कसे गेले, तर त्याप्रमाणे हे एका रात्रीतच आजही कधीही जेव्हा कधी होईल तेव्हा हे एका रात्रीतच बांधावं लागणार. आणि जे तुम्हाला मी हे दगड वास्तू दाखवले हे तुम्हाला फक्त आजच्या तारखेला काही जसे जलदुर्ग आहे शिवाजी महाराजांचे, गड किल्ले आहेत, तिथेच तुम्हाला तिथे जसं बघायला भेटतात तसं तुम्हाला इथे या ठिकाणी हे बघू शकतात. म्हणजे हे एक सबळ पुरावे आहेत की हे मंदिर पांडवकालीन पुरातन काळातलं आहे, याचा हा सबळ पुरावे आहेत. अशी आणखी किती मंदिर आहेत की जे एका रात्रीत बांधले गेले, त्याची माहिती तुम्हाला आहे का? एका रात्रीमध्ये बांधली गेली म्हणजे माझ्या माहितीनुसार आता सध्या तरी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतेक सावंतवाडीमध्ये कदाचित एक सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. अच्छा. ते काहीच महिन्यापूर्वी का वर्षापूर्वी तिकडच्या लोकांनी एकत्र येऊन ते आजच्या काळानुसार काही त्याची विधिवत पूजा अर्चा करून, जशी आपण म्हणतो कातरवेळ असते संध्याकाळी 6:45, तेव्हा ते पूजा वगैरे करून पहाटे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी त्या लोकांनी एका रात्रीमध्ये ते मंदिर पूर्ण केलेलं आहे. सावंतवाडीला सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे. अच्छा. आणि इथूनच आता काही पावलाच्या अंतरावरती, म्हणजे तुम्ही कॅमेरा इथे बघू शकता, हे जे इथे दिसत आहे हे 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 सुद्धा मंदिर महालक्ष्मीचं आहे. आणि ह्याची पण आख्यायिका अशी आहे की आता आपण तिथे जाऊन तिथे दाखवूच की त्या महालक्ष्मीची जी आता मूर्ती आहे त्याच्या बरोबर पाठीमागे भिंतीमध्ये पुरातन काळाची जी ओरिजिनल महालक्ष्मीची जी मूर्ती आहे ती तिथे आहे. ते तळ्याच्या त्या काठाला आपल्याला झाडी दिसते, त्या झाडीमध्येच काही पुरातन कातळ शिल्प आहेत आणि ती कातळ शिल्प आपल्याला या दिवसात बघता येत नाही कारण खूप झाडी आणि त्याच्यावरती जंगल वाढलेलं आहे. जेव्हा पुढच्या वेळी येऊ तेव्हा त्या कातळ शिल्पाचा नक्कीच मागोसा घेऊ. आपण आता महालक्ष्मीच्या मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेऊया. आता या मंदिराची आख्यायिका जी आहे ती आता पुन्हा एकदा आपण अमित दादाकडून ऐकणार आहोत. अमित दादा, या मंदिराची आख्यायिका काय, या मूर्तीची आख्यायिका काय ते सांगा जरा. मूर्तीची आख्यायिका म्हणजे ही आता तुम्ही समोर जी मूर्ती बघत आहात ही सुद्धा प्राचीन पांडवकालीनच आहे आणि जवळपास एक 22 डिसेंबर 1989 त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आणि हे संपूर्ण जे मंदिराचं तुम्ही आता बघताय त्या जीर्णोद्धाराचं व मूर्तीची पुनश्च प्रतिष्ठापना जी केली ती 14 फेब्रुवारी 1997 याच तळेवादाचे श्री अशोक मनोहर तेली यांचं आणि धुरी मंडळी जी आहे तळवडे त्या पंचक्रोशीतल्या भाविकांच्या सहकार्याने हे पूर्ण केलं. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता समोर जी मूर्ती बघत आहात याच मूर्तीच्या बरोबर पाठी भिंतीमध्ये हे जे तुम्हाला पाठीमागे जे दिसत आहे त्या भिंतीमध्ये पांडवांच्या हस्ते जी मूळ मूर्ती आहे ती ह्या महालक्ष्मीच्या देवीच्या पाठीमागे भिंतीमध्ये जतन करून ठेवलेली आहे.
मूळ मूर्ती, जी प्राचीन पांडवांच्या हस्ते जी मूळ मूर्ती आहे, घडवलेली आहे, ती ह्या देवीच्या पाठीमागे भिंतीमध्ये जतन करून ठेवलेली आहे. तसंच आपण मगाशी भावाई देवीचं आपण दर्शन घेतलं, सुरुवात केली. या तळेबाजार वरळीची जी ग्रामदेवता आहे, तर तिथे जसं कौल प्रसाद वगैरे लावला जातो, तसं याही देवीला कौल प्रसाद वगैरे लावला जातो. इथेही मोठा उत्सव असतो देवीचा आणि पंचक्रोशीतले बरेच लोक या ठिकाणी येतात. तर ही अशी खूप महत्त्वपूर्ण असे प्राचीन पुरातन काळातले जे यांना विशेष महत्त्व आहे. आता आपण जाणार आहोत एक प्रेक्षणीय आणि निसर्गरम्य अशा नावनकोंड धबधब्याकडे. चला तर जाऊया. आपल्याला समीर दादा आणि अमित दादा घेऊन चालले आहे त्या धबधब्याकडे. आपण जाऊया, तो धबधबा पाहूया. आपल्या समोरचा जो रस्ता आहे तो देवगडवरून आलेला रस्ता आहे. तो रस्ता जातो नांदगाव तिट्याला, म्हणजे मुंबई गोवा महामार्गाला जातो. चाललो आहे नावनकोंड धबधब्याकडे. नावनकोंड धबधब्याकडे आलो आहे. आता बघूया, इथूनच धबधब्याचा मंजूळ आवाज ऐकायला येतो छानपैकी कानाला. आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे, हिरवागार वनराईने नटलेला परिसर. रस्त्याच्या बाजूलाच असलेला हा नावनकोंड धबधबा सगळ्यात सुरक्षित धबधबा. आजूबाजूची बरीचशी फॅमिली या ठिकाणी आलेले आहेत. आता त्यांच्याकडून आपण त्यांना कसं वाटतं ही मौज मजा, सगळे बालगोपाळ करत आहेत, तर त्यांच्याकडून आपण थोडंफार जाणून घेऊया. या ठिकाणी आपले मित्र आहेत आणि ते काय त्यांना कसं वाटतं आहे या नावनकोंड धबधब्याकडे येऊन आपल्या जीवनाची मजा करायला आलेले आमची मित्रमंडळी आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना कसं वाटतं आहे या धबधब्याकडे येऊन. दादा नमस्कार, कुठून आला दादा? मी आमच्या जवळील गाव आहे गोवळ. अच्छा. आणि शिरगाव. ही फॅमिली पूर्ण शिरगावमध्ये आली. अच्छा. मी आणि माझा मित्र. अच्छा. आम्ही गोवळमधून आलेलो आहे. हां हां. नावनकोंडला आम्ही दरवर्षी येतो. अच्छा. आता 7-8 वर्ष फुल एन्जॉय करतोय. माझे मित्र पण यायचे. गणपतीला परत येणार आम्ही लोक. अच्छा. हा सेफ धबधबा आहे, नावनकोंड म्हणून एक नाव आहे धबधब्याचं. आणि पूर्ण पोलीस प्रोटेक्शन पण आता त्यांनी दिलेलं आहे. अच्छा. गावातील ग्रामपंचायतींनी सर्व इथे स्वच्छता केली आहे. इथे झाडी पहिली भरपूर झाडी होती, झाडी संपूर्ण तोडली आहे त्यांनी. गेल्या वर्षी म्हणजे झाडी असल्यामुळे जनावरं वगैरे सगळं येण्याची शक्यता असायची, जंगली जनावरं येण्याची. त्याच्यामुळे त्यांनी सर्व गावातल्या व्यक्तींनी साफसफाई करून आम्हाला चांगले हे दिलं आहे. म्हणजे कुटुंबाला सोबत घेऊन येऊन हे करता येतं नाही का? म्हणजे पाण्यामध्ये डुबता येतं. आणि मला वाटतं खोल नाही आहे ना असं? खोल नाही आहे, साधारण दाखवू शकाल काय किती पाणी आहे ते? बघूया आपण. हे बघा, हा जास्त खोल पण नाही आहे. हा एकदम असा मस्तपैकी अगदी सुरक्षित असा हा पावनकोंड धबधबा आहे. आणि वरून पण अशी काही भीती नाही आहे की दगड वगैरे पडण्याची. म्हणून तुम्ही जर आपल्या फॅमिलीला कुटुंबाला घेऊन येत असाल तर या धबधब्याला अवश्य या. आता या ठिकाणी सुद्धा या आमच्या ताई आहेत, त्यांच्याकडून पण जाणून घेऊया. काय म्हणताय, कसं वाटतंय धबधबा? कसा आहे? छान आहे ना? आणि काय कधीपासून दिसताय तुम्ही धबधब्यामध्ये? कधीपासून आहात म्हटलं इथे? 5 मिनटं आली, पण मजा येते. काही जीवनातले जे आनंदाचे क्षण असतात ते हे असतात नाही का? म्हणजे हे बघा मित्रांनो, काय असतं की आपण कधीतरी आनंद घ्यायलाच हवा, ठिकाणी जायला हवं. हा नावनकोंड धबधबा आहे तो एकदम सुरक्षित आहे. फक्त तुम्ही या पाण्यामध्ये मस्तपैकी भिजा, एन्जॉय करा आणि आपल्या फॅमिलीला आनंद द्या. असा हा सुंदर धबधबा आहे. नक्की या धबधब्याला भेट द्या. आपण अमित दादाला पण विचारूया. अरे छोटी समीर दादाने एका छोटीला घेतलं. तू भिजायला आली आहे? पाण्यात भिजायला आली आहे? मग भिजलीच नाही ती? भिजली आहे.
कसं वाटतं धबधबा? एन्जॉय केलं ना फुल? उडी मार. अमित दादा, हा नावनकोंड धबधबा बघून मला सुद्धा खूप मस्त वाटलं. असं वाटतं की या पाण्यामध्ये भिजायचं आणि मस्तपैकी आनंद उपभोगायचा. तर जरा मला सांग ना, या धबधब्याबद्दल तुझं काय मत आहे? माझं मत असं म्हणजे इथून काहीच मिनिटाच्या अंतरावरती माझं घर आहे आणि हा जो आपण धबधबा आहे हा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या तळे बाजार या बाजारपेठेपासून अवघ्या म्हणजे 2 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आणि तुम्ही बघू शकता की आता पावसाळा चालू आहे, श्रावण महिना चालू आहे. तर या जिल्ह्यामध्ये अनेक असे धबधबे आहेत. मंचातला एक धबधबा आहे इथून विजयदुर्गला जाताना, नांदगावमध्ये सावडाव धबधबा आहे, पुढे कुडाळमध्ये आहे, असे नामांकित धबधबे आहेत. पण ह्या धबधब्याची खासियत म्हणजे अशी की हा सर्वात सुरक्षित असा धबधबा आहे की जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही आता बघू शकता. इथे सिनियर सिटीजन आहेत, अगदी 3-4 वर्षाची मुलं आहेत, यंग जनरेशन आहेत, अगदी सुरक्षित आहेत. इवन आता वरती बघा काही मुलं तिथे उभी आहेत, तीसुद्धा कुठे पाय घसरण्याचे चान्सेस नाही आहेत. म्हणजे कुठे शेवाळं नाही, कुठे अस्वच्छता नाही आणि ड्रिंक्स वगैरे करणार याच्यावरती पूर्ण पाबंदी इथे केलेली आहे. इकडचे ग्रामपंचायत आणि पोलिसांमार्फत आता कधी इथे जेव्हा गर्दी असते त्यावेळेला पोलीस संरक्षण पण असतं, पंचायतीचे लोक असतात आणि कुठल्याच प्रकारचे असं सर्वात सुरक्षित आणि सर्वात छान घेण्यासारखा आनंद घेण्यासारखा धबधबा आहे. आणि मासे कसे पकडले आहेत तर प्रकार बघा कसा मासे पकडण्याचा मस्त देखील. अरे वा वा, क्या बात आहे. काय असतं मित्रांनो, मायबाप रसिको, ही जीवनामधली मजा आहे. काही क्षण असतात जीवनातले की ते जगायचे असतात, ते हे क्षण असतात. आपल्या कुटुंबाबरोबर आपण येतो, मस्तपैकी पाण्यात डुंबतो, ही मौज मजा करतो. या ताई बघा किती एन्जॉय करतायत मासे पकडताना. आणि मासा पकडल्यात वाटतं तुम्ही, हे बघा तुम्ही मासे जात आहेत त्यांच्या याच्यामध्ये. हे बघा पकडले. काय नाव दादा तुमचं? नाव काय तुमचं? रोहित जाधव. रोहित जाधव. ताई तुमचं काय? श्वेता जाधव आणि रोहित जाधव यांनी भरपूर मासे पकडलेत बघा. हे छोटे छोटे 3 मासे पकडलेत आणि त्या बाटलीमध्ये आहेत हे बघा छानपैकी. हा एक ही मजा आहे खरी मित्रांनो जीवनातली. रसिका हो, ही जीवनातली मजासुद्धा घेण्यासाठी तुम्हाला कुठे ना कुठे या धबधब्यांमध्ये यायला हवं. बालगोपाळ मंडळी अगदी आनंदाने असं छानपैकी एन्जॉय करतात. चल, पाणीसुद्धा जास्त नाही आहे, म्हणजे काही तसा धोका नाही आहे कुठेही. पुन्हा पकडला मासा. जाधव फॅमिली आज मासेमारी चांगली करतायत. विहिरीत हा मस्त गोड पाण्याचे. बापरे, आताच्या मासेमारीला खूपच भरपूर मासे मिळाले, 6-7 मासे मिळाले. जाधव फॅमिलीला आज यश मिळत आहे, मासे अगदी चांगले मिळत आहेत बघा. दाखव, लावून दाखव, गॉगल लावून दाखव. ओ उलटा. अरे वा, क्या बात आहे. मस्त. नाव काय तुझं बाळा? नाव काय? नाव सांग ना तुझं.